माझ्या पतीला अशी नोकरी मिळाली ज्यामुळे तो आठवड्यातील 5 दिवस घरापासून दूर असतो आणि मला याचा आनंद होत होता हे मी त्याला सांगितलं नाही. गेली 6 वर्षे आपल्या घराची संपूर्ण मानसिक जबाबदारी मी एकटीनेच उचलली आहे. मुलांच्या संगोपनातील 80% काम मीच करते, ज्यात आमच्या मोठ्या मुलाचे ऑटिझम आणि त्याच्या थेरपीचे व्यवस्थापन करणे देखील समाविष्ट आहे. तर माझे पती फक्त एका मूक प्रेक्षकाची भूमिका बजावतात. मुलांना किंवा घराला मदत करण्यात ते कधीच पुढाकार घेत नाहीत, पण जेव्हा पैशांचा विषय येतो, तेव्हा ते कमालीचे नियंत्रण ठेवतात. जेवणात काय आहे? सारखा साधा प्रश्न सुद्धा एका युद्धात बदलतो, कारण ते एकही निर्णय घेण्यास नकार देतात, ज्यामुळे मी पूर्णपणे थकले आहे आणि मानसिकदृष्ट्या खचले आहे. गेल्या वर्षी मी त्यांना सांगितलं की मला हे नातं संपवून जायचं आहे. त्यांनी वचन दिलं की ते बदलतील, एक चांगले वडील बनतील आणि जबाबदारी स्वीकारतील. हे बदल फक्त 4 महिने टिकले. जेव्हा त्यांनी मला विचारलं की त्यांना ही नवीन, जास्त पगार असलेली नोकरी स्वीकारायला माझी हरकत आहे का, ज्यामुळे ते जवळजवळ रोज घरापासून दूर राहतील, तेव्हा मी हो म्हटलं. त्यांच्या करिअरला पाठिंबा देण्यासाठी नाही, तर मला हे उमजलं होतं की मी आधीच सगळं काही एकटीनेच करते. मग माझ्या आयुष्यात काळजी घेण्यासाठी एक प्रौढ व्यक्ती कमी झालेलीच बरी. त्यांना वाटतंय की ते आमच्या भविष्यासाठी काहीतरी घडवत आहेत, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्याच विनाशाची खणत आहेत. मी शांतपणे माझी प्रमाणपत्रे पूर्ण करत आहे आणि अशी नोकरी शोधत आहे जिथे मला माझ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुरेसा पगार मिळेल. मी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल तक्रार करत नाहीये, कारण कायमचे हे घर सोडून जाण्यापूर्वी ही शांतताच आता माझ्याकडे उरलेली एकमेव गोष्ट आहे.